नमस्कार. आज आपण 31 डिसेंबर स्पेशल कुकरमध्ये झटपट होणारी फक्त 15 मिनिटात पावभाजी बनवणार आहोत. बाजारपेक्षा एकदम भारी अशी ही पावभाजी बनवून तयार होते. शिवाय खूप कमी वेळात आणि कमी भांड्याच्या पसारात बनवून एकदम टेस्टी अशी तयार होते. चला तर आपण लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी इथे मी भाज्या कट करून घेतल्या आहेत. तर 3 बटाटे घेतले आहेत, अर्धा फ्लावर घेतला आहे. नंतर इथे टोमॅटो, सिमला मिरची आणि थोडंसं बीट कट करून घेतलं आहे. बीटामुळे पावभाजीला छान कलर येतो. बारीक कट केलेले 2 मीडियम साईजचे कांदे घातले आहेत. आता कुकरमध्ये पाणी घातलं आहे आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. छान गाळ अशा या भाज्या शिजल्या जातात. तर कुकर इथे शिट्ट्या झाल्या आहेत, पाहू शकता. तर याच्यातील पाणी आपल्याला सेपरेट काढून घ्यायचं आहे. नंतर हे आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत, म्हणजे पाणी काढल्यामुळे भाज्या व्यवस्थित मॅश करता येतात. तर बघू शकता व्यवस्थित भाज्या शिजल्या आहेत, पळीने सुद्धा सहज या मॅश झालेल्या आहेत. आता याच्यात आपण हळदी पावडर 1 चमचा घातली आहे. आवडीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे. इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर घातली आहे. नंतर पावभाजी मसाला घालायचा आहे आणि जे साईडला काढलेलं पाणी होतं ते याच्यात घालायचं आहे. एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर कुकर आणखी एकदा ठेवायचं आहे. आणखी 5-6 मिनिटे भाजी छान शिजवून घ्यायची आहे. थोडीशी पातळ वाटते, मग शिजवल्यानंतर ती व्यवस्थित कन्सिस्टन्सी होते. चवीपुरतं मीठ घातलं आहे. मिडियम गॅसवरती आपल्याला हे आणखी 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. 5 मिनिटे इथे शिजल्यानंतर आपल्याला तडका बनवायचा आहे. इथे तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे. नंतर बटर घालायचं आहे. नंतर याच्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची आहे. आले लसूण पेस्ट छान याच्यात आपल्याला परतवून घ्यायची आहे व नंतर ही आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे. तर इथे 1-2 मिनिटे छान आले लसूण पेस्ट परतवून घेतली आहे. नंतर पावभाजीच्या कुकरमध्ये आपल्याला हे घालायचं आहे. आणखी 2-3 मिनिटे छान आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. तर इथे बघू शकता बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातली आहे आणि वरून थोडंसं पावभाजी मसाला आणि रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. तर बघू शकता आपली झटपट होणारी ही पावभाजी बनवून तयार आहे. तर इकडे तव्यावरती पाव भाजून घेऊया. बटर घातला आहे, थोडंसं लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घातला आहे आणि पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर फक्त 10 ते 15 मिनिटात झटपट होणारी अशी ही आपली पावभाजी तयार आहे. तर रंग तुम्ही बघू शकता एकदम छान आला आहे. इथे मी कांदासुद्धा बारीक कट करून घेतला आहे आणि पाव घेतले आहेत. आपण पावभाजी सर्व करूया. बघू शकता एकदम छान दाटसर अशी ही पावभाजी तयार झाली आहे. खायला सुद्धा खूप टेस्टी झाली आहे, बघू शकता तुम्ही. तर या 31 डिसेंबरला तुम्ही सुद्धा झटपट कुकरमध्ये होणारी पावभाजी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.